हे मी नकली हेअर एक्सेसरीज आणले होते कर्ल्स, आणि 5-6 वेळेस यूज केल्यानंतर ते असे डॅमेज झाले, त्याचा गुत्ता झाला, त्याची फिनिशिंग पूर्ण गेली. तर मग मी नंतर त्यांचा प्रॉपर असा गुत्ता काढून घेतलेला आहे आणि याच्यानंतर मी कर्ल्स करणार आहे. तर हे तिचे कर्ल्स केस आणि हे डॅमेज केस. तर आपण पूर्ण हेअरस्टाईल जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा बघूया तर किती सुंदर हेअर आपले खराब झालेले हेअर आपण रिपेअर करू. मी 2 पार्ट असे सगळे पार्टिशन करून केसांचा प्रॉपरली गुत्ता काढून घेतलेला आहे आणि असे छोटे छोटे कर्ल्स करते, जेणेकरून आपल्याला जसे आपले पहिले हेअर एक्सेसरीज मधले केस होते सेम तसेच केस झाले पाहिजे. तर मी आता प्रॉपरली त्याला टॉंग करून कर्ल्स घेत आहे. आता हे टॉंग केल्यानंतर मी होट स्प्रे आणि शाईन स्प्रे हे 2 मारते, तर ते लॉंग लास्टिंग राहिले पाहिजे. आता बघू शकता आपले जसे पहिले हेअर कर्ली होते तसे परत ते कर्ल्स झाले, असे तुम्ही करत राहा. फायनली जे कर्ल्स खराब झाले होते ते सगळे सिरम लावून मी पूर्णपणे प्रॉपरली गुत्ता काढला. त्याच्यानंतर सगळे केसांना मी सेक्शन वाईज कर्ल्स केले. हे बघा आता किती सुंदर कर्ल्स दिसत आहे. जर तुमच्या पण हेअरला असा प्रॉब्लेम आला तर तुम्ही सुद्धा कर्ल्स करू शकता. थँक्यू.